मी रोहित राठोड. मी इथं 9th स्टँडर्डमध्ये आलो. जेव्हा मी आलो इथं तेव्हा आमच्या सिनियर्सची सेंड ऑफ होता, म्हणून माझ्या घरच्यांना वाटलं की त्याला एक गर्दी आहे, इथं काही फक्त एन्जॉयमेंट होते, अभ्यासाचं काही नाव नसणार आहे. पण मी घरच्यांना सांगितलं की मला 1 महिना राहून द्या, ट्राय करून बघतो की कसं जातं म्हणून. माझ्या घरच्यांनी मला 1 महिन्याची परमिशन दिली. मग माझ्या 1 महिन्यामध्ये इम्प्रूव्हमेंट वाढला. तर माझ्या घरच्यांनी आवटी अकॅडमीमध्ये फीडबॅक घ्यायला आले की हे कसं झालं म्हणून. तर आवटी अकॅडमीने सांगितलं की आमच्या इकडं डेली बेसिसवर क्वेश्चन्स विचारले जाते, होमवर्क चेक केला जातो आणि ते होमवर्कमधलं डाऊट असेल तर ते पण घेतलं जातं आणि सगळं हप्त्याभरामध्ये शिकवलं. मग वीक एंडला पेपर होला जातो आणि ते पेपरचे मार्क पण आम्हाला सांगितले जाते. ते पेपरचे मार्क आम्हाला जर कमी पडले तर त्याच्या मार्कचं कारण पण सांगते की अभ्यास कमी पडला की काही इतर प्रॉब्लेम आहे की डाऊट आहे काय. मग डाऊट असेल तर ते सॉल्व्ह करते आणि काही प्रॉब्लेम असेल तरी ते सॉल्व्ह करते. आणि आवटी अकॅडमीने आम्हाला हे पण सांगितलं की अभ्यास करता करता एन्जॉयमेंट पण पाहिजे, म्हणून आवटी अकॅडमीमध्ये काही फंक्शन्स होत राहते, जसं की सेंड ऑफ, आपले सायन्स एक्सपेरिमेंट डे, इतर काही होत राहते, म्हणून हे एन्जॉयमेंट पण पाहिजे. आवटी अकॅडमीमध्ये 11th 12th हे पण चालू केलेली आहे. आता मी 12thला आहे, म्हणजे 9th पासून 12th पर्यंत माझं हे 4 वर्ष एकदम चांगले गेलेले आहे. मला ह्याच्यामध्ये काही टेन्शन आलं नाही, कारण फिजिक्स केमिस्ट्री मॅथ्स माझे प्रॉपर झालं आहे. मला आता पुढे जाऊन इंजिनिअरिंगमध्ये काही करायचं, फील्ड करायची असेल तर मी आरामशीर हे टॉपिक घेऊन, हे सब्जेक्ट घेऊन मी जाऊ शकतो. मला याच्यामध्ये काहीच प्रॉब्लेम नाही.